आदित्य सर काय चाललंय तुमचं? अरे तुम्हाला लागलं का? पारू बरं झालं तू आहेस. नाही नाही लागलं नाही. अहो पण सर तुमचं काय चाललंय हे? आणि ही पट्टी कशा पाय बांधली आहे डोळ्यांवर? सांगतो पारू ऍक्च्युली माझी लहानपणापासूनची सवय. वाढदिवसाच्या दिवशी मी सकाळी उठल्या उठल्या आईचा चेहरा बघूनच डोळे उघडतो. आणि आता तू याला श्रद्धा म्हण नाहीतर काही म्हण, पण सकाळी सकाळी उठून आईचा चेहरा बघितला ना की असा वाढदिवस काय अख्खं वर्ष असं खूप मस्त जात. आणि आता मला आईचा चेहरा बघायचा. तसं तर सकाळी सकाळी आई रूम मध्ये येते, पण आज नेमकं मी लवकर उठलो त्यामुळे उठल्या उठल्या लगेच पट्टी बांधून घेतली. पारू मला आईचा चेहरा बघायचा आहे. तू मला आईकडे नेशील? आदित्य सर तुम्ही तिकडे जायची काय गरज आहे? मीच ते यांना इकडे आणते ना. आलेच. पारू थांब, मला एक सांग, माझी आई तुझ्यासाठी कोण आहे? देवी. मग देवाने भक्ताला भेटायला यायचं असतं का भक्तानी देवाकडे जायचं असतं दर्शनासाठी? बराबर आहे तुमचं. भक्तांना जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं असतं. चल जाऊया. सर सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा बोल ना. पारू. आदित्य सर हा तुम्ही मजेत? काय पारू? पारू अरे तुम्ही माझे काय काय बोलत होतीस? पारू आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. माझं बी आयुष्य त्यांना मिळू दे. देवा ही साथ आयुष्यभर राहू दे. मला माझ्या नवऱ्याची सेवा आयुष्यभर करता यावी एवढंच दान दे. पारू जायचं का? ए, ए, आत्ता पाय तू माझ्या पाया पडलीस का आता? वय का? तुमचा वाढदिवस आहे ना म्हणून का पाया पडणारस? नाही नाही म्हणजे मी दृष्ट काढत होते सर तुमची. दृष्ट काढ. बाय द वे माझा वाढदिवस आहे म्हणून फक्त दृष्ट काढून काय होणार नाहीये. माझं गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट? हा गिफ्ट सर मी काय देणार तुम्हाला गिफ्ट? माझ्याकडं तुम्हाला द्यायला काय बी नाही. पारू ते जास्वंदीचं जे फूल आणतेस तू नेहमी तेच ते. सर ते तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत म्हणून मी गडबडीत आल्यानं त्या गडबडीत राहून गेलं सर. माफ. अरे वा असं नाही चालणार आहे. तुला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल. काय घेऊ? काय आहे तुझ्याकडे? हा कानातले. कानातले घेऊन मी काय करू? हा ही चेन. येस दे. नाही नाही सर म्हणजे ही माझी आहे ना. हा मग तर नाही अरे तुम्ही ही बांगडी घ्या ना. घ्या. बांगड्या घालू मी? नाही बांगड्या नाही सर, सारी चुकलं माफ करा. ते हा घड्याळ घ्या. हे घ्या. हे घड्याळ मीच तुला गिफ्ट दिलंय. पारू असं नाही. येस ही अंगठी. अरे अरे ही अंगठी कायम माझ्यासोबत राहील. थँक्यू फॉर द गिफ्ट. काय गिफ्ट सोबत बर्थडे विश वगैरे करणार आहेस की नाही? वय
हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. चल जाऊया आता आईकडे. अगे हो नाही काय म्हणणारच की नाही, का पाडणारच तुम्हाला? नाही, मी तुमचा हात कधीच सोडणार नाही. चल नाही, तू तू पुढे जा. बरं ठीक आहे. हा. सावकाश ओके. या. तसं मला घराचा अंदाज आहे, असं कधी सावकाश इकडे. म्हणून बघितलं. सावकाश. आई थांब. या. आई. सॉरी आदित्य, मी विसरले होते की आजचा दिवस तू माझा चेहरा बघितल्याशिवाय सुरू करत नाहीस. आई आरसा आरसा इकडे आहे का? हो, या बाजूला. डिरेक्शन बरोबर आहे आरसाची? येस. पारू माझ्या डोळ्यावरची पट्टी काढ ना. वय आदित्य, ह्या वर्षी आईचा चेहरा बघून सुरुवात करशील दिवसाची, पण पुढच्या वर्षीपासून मात्र बायकोचाच चेहरा बघावा लागणार आहे सगळ्यात आधी आरशात. आई आता माझं वर्ष खूप सुंदर जाईल. पारू, खाली जाऊन आदित्यच्या औक्षणाची तयारी करशील? वय तर पुढच्या वर्षीपासून बायकोचा चेहरा बघावा लागणार आहे. आई आई तुला खूप चांगलंच माहिती आहे, माझ्या आयुष्यात कोणीही आलं तरी तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. माहितीये मला, पण आदित्य बदल होत असतात आणि बदल हेच तर शाश्वत आहे आपल्या आयुष्याचं, आणि म्हणूनच ते स्वीकारायचे असतात. तू काल रात्री म्हणाले होते सरप्राईज आहे, काय आहे ते सरप्राईज? कळेल, योग्य वेळ आले की सगळं कळेल. बरं, इथेच थांब, मी वाढदिवसाच्या दिवशी घालायला तुझ्यासाठी स्पेशल कपडे आणले. नेहमीप्रमाणे. येस. काय सरप्राईज देणार असेल आई आज? याआधी तर आईने सगळं काही न मागता दिलंय, मग आज काय स्पेशल असेल? ऍक्च्युली मी पण आज खूप एक्सायटेड आहे. बघू. आज आदित्य सरांचा वाढदिवस आहे आणि अनुष्का घरी येणार आहे, तर सगळं घर किती प्रसन्न वाटतंय ना. वातावरणच बदललंय, सगळं एकदम फ्रेश वाटतंय. पण वहिनी येईल का ती? नाही, मला नाही वाटत, कारण पारूने इतकं नुकसान केलं तिचं काल. दामिनी, शुभ बोलता येत नसेल ना तर किमान अशुभ बोलू नये ग. अगदी बरोबर बोललात वहिनी. हे बघ, या घरात आज किर्लोस्करांची होणारी सूनच चालते. अनुष्का आदित्यची बायको होणार म्हणजे माझ्या भाचीचा नंबर नाही लागला. सावित्री, या दारात आज फुलांचा साडा घालून ठेव. माझ्या आदित्याची होणारी बायको, किर्लोस्करांची मोठी सून त्यावरून चालत आली पाहिजे. आणि हो, आपल्या बाहेरच्या गार्ड्सना पण सांगून ठेव की अनुष्का सोडून दुसऱ्या कुणालाही आत सोडायचं नाही हं त्या दारातून. बर. गुड मॉर्निंग. गुड स्माइल. देवा हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे त्यामुळे काकू हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे आदित्य सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. छान दिसते. हो.
आदित्य सरांचा चेहरा काय चमकतोय ना आज, काय ग्लो आलाय चेहऱ्यावर, हो ना? कम ऑन प्रिया, इट्स जस्ट अ रेग्युलर डे. या दारातून फक्त किर्लोस्करांची सूनच येणार आहे ना? पण तिच्याऐवजी दुसरंच कोणीतरी आलं तर काय मज्जा येईल ना. वहिनी ऐका ना, मी जरा बाहेर जाऊन येते. ते फुलांचा सडा नीट घालतायत का, गार्डचं सगळीकडे नीट लक्ष आहे का हे पण बघते, है ना? आलेच. फुलांचा सडा माझ्यासाठी काही स्पेशल आहे? हा तुझ्यासाठीच स्पेशल आहे. बस बस. काय गे चोमडे, कुठे आहेस तू सकाळपासून? इकडेच आहे की मी. इकडेच कशाला आहे? तू ना पक्की काम चुकार आहेस. आज आपल्या घरात घरची सून येणार आहे. तिच्या अंगावर असं फुलं उधळून तिचं स्वागत करायचंय, माहिती नाहीये तुला? हे बघ, एक काम करायचं, आपल्या बागेत जेवढी काही फुलं आहेत ना ती सगळी घ्यायची आणि हॉलमध्ये यायचं. समोरच्या दारातूनच यायचं, कळलं? चल जा. ए इकडे काय आहे? फुलं गोळा करायला परडी आणते. हा, परडी घे, फुलं घे आणि समोरच्या दारातून हॉलमध्ये ये. जा. जमतंय ना मला ड्रामा करायला? आपल्याला काय, आपल्याला तर फक्त मजा बघायची. वहिनी हे बघा, मी इकडून स्विमिंग पूल कडून आले. तुमची परवानगी नव्हती ना इथून यायला म्हणून. छान. म्हणजे का आई काय झालं? तुम्ही इतकी आतुरतेने कोणाची वाट बघताय? येणार आहे कोणीतरी. कोणी स्पेशल गेस्ट आहे का? गेस्ट नाहीये, पण स्पेशल आहे नक्की. पण कोण आहे? मला काहीतरी आयडिया दे ना. कळेल कळेल. माणूस खूप महत्वाचा असणार आहे, त्यामुळे तयारी तशीच आहे. हा, एकदम स्पेशल व्यक्ती आहे. हो पण कोण आदित्य, आहे? हा रंग खूप छान उठून दिसतोय तुझ्यावर, आणि पॅन्ट शूज वगैरे हा आउटफिट आय थिंक मस्त दिसतोय. Is it? माझी चॉईस नेहमी करेक्टच असते. मला ना आदित्यसाठी बायको म्हणून अनुष्का आवडलीये. पारू, तुला काय वाटतं? आज आपल्या घरात घरची सून येणार आहे. तिच्या अंगावर असं फुलं उधळून तिचं स्वागत करायचंय, माहिती नाहीये तुला? तुम्हाला माहितीये ना मी काय गुण उधळून आलीये? बहिणींची इच्छा होती या दारातून फक्त अनुष्का, म्हणजे या घरची सून येणार. पण आता अनुष्काच्या ऐवजी पारू येणार. काल कशी कुंडी पडल्यावर वहिनीने तिची कान उघडणी केली होती, आज पण तशीच करणार आणि मला मज्जा येणार. थांब पारू. पारू, अगं काय करतेस तू? तू इथून का जात होतीस? म्हणजे अहिल्या मॅडमने या दारातून कोणालाही येण्यास मनाई केली, माहित नाहीये का तुला? पारू, अगं या दारातून किर्लोस्करांची सून अनुष्काच येईल फक्त. तू चुकून आत गेली असतीस ना तर प्रॉब्लेम झाला असता. बरं जाऊ दे, असू दे. पारू, अनुष्का आली. वेलकम होम अनुष्का. आम्ही सगळे तुझ्या येण्याची खूप आतुरतेने वाट बघत होतो. रली, ये. पारू, फुलं उधळ ना तिच्यावर. अहिल्या मॅडमनी सांगितलंय ना, किर्लोस्करांच्या सुनेचं स्वागत फुलांनी झालं पाहिजे.
ये ना अनुष्का. थँक्यू. This is for you. Happy birthday. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मला तुला गिफ्ट घ्यायचं होतं आदित्य, पण मी ठरवूच शकले नाही नेमकं काय घेऊ ते. पण माझ्यावर एक गिफ्ट उधार आहे. ओके. आणि मॅम सर एवढं ग्रँड वेलकम मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. थँक्यू सो मच. अगं सुखी राहा. मला माहिती होतं तू मला निराश नाही करणार. तू नक्की येशील. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. मला माहिती आहे तुम्ही माझ्या निर्णयाची वाट बघताय, पण मी अजून निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीये. तुमची काही हरकत नसेल तर मी आदित्यशी बोलू शकते का? हो बोल ना अनुष्का. आदित्य, एकांतात बोलायचंय. मॅम मी आदित्यला बाहेर घेऊन जाऊ शकते? हो ऑफकोर्स. इफ यू डोंट माइंड. या वाय नॉट प्लीज. सी यू. अहिल्या मॅडम, हिने काहीच सांगितलं नाही. मला नाही वाटत ही आपल्या आदित्यला होकार देईल. नकारच देईल. पण केवढी बदनामी होईल ना आपली, म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांची. काय गे पारू, काय पाहिजेस ग तू? एका ठिकाणी रमलं की इथंच रमायचं. बाकीची कामं कोण आणि कधी करणार आहे? दामिनी मॅडम, मी करीन समधी कामं येळेत. तुम्ही नका काळजी करू. ए, मी कशाला काळजी करेन? काळजी तू करायची. मी दामिनी किर्लोस्कर आहे, कळलं? दामिनी. तू या घरातली नोकर आहेस. असो, आजकाल तुझी जीभ फार सुरू चालायला लागली ना. तिला वेळेत आवर घाल. आणि हा, मी एका महत्वाच्या कामासाठी आली आहे, ते नीट ऐक. आज आदित्यचा वाढदिवस आहे. तो स्पेशल करायची जबाबदारी तुझी, कळलं? अनुष्का आणि आदित्य बाहेर जाणार आहेत फिरायला. म्हणजे अनुष्काचाच प्लॅन आहे हा, पण तिला छान सेलिब्रेट करायचं आहे आदित्यसोबत. ते मुवमेंट्स असे छान क्रिएट करायचे. सो तिथे जी काही अरेंजमेंट असेल ती तुला करावी लागणार. सो जायचं आणि तिथं छान सजावट करायची, लाईट्स वगैरे सगळं सगळं. कारण तू विसरत चालली आहेस ना, तू या घरात नोकर आहेस. तुझं काम आहे ते. आणि हा, एकटी जाऊ नको, तर सावित्रीला पण सोबत घेऊन जा. कारण काय आहे, आजकाल तुमच्या दोघींचं काय सुरू असतं मला कळत नाही. व दोघींना विसर पडलाय की तुम्ही सर्वंट्स आहात. तेव्हा जायचं आणि तुमचं काम करायचं. आणि तुला तर आदित्यच्या सगळ्या आवडीनिवडी सुद्धा माहिती आहेत. त्याला काय आवडतं खायला, काय बघायला आवडतं, कसं डेकोरेशन आवडतं, हे सगळं तुला माहिती आहे ना. सो तसं व्यवस्थित करायचं. त्या पारूला कसं कामाला लावलं मी. ही ना सतत हिचं कामच विसरलीये. ही विसरलीये की या घरात नोकर म्हणून आहे. पण असो, आता मी तिची बरोबर जिरवली. आता जाईल आणि काम करेल. ए, काय आहे? काय विचार करतेस? तू नोकर आहेस, तुलाच करायचं हे सगळं. चल.